तर आता इथे एक कढई घेतली, त्यामध्ये तेल गरम केलं आहे, त्यामध्ये टाकले थोडीशी मोहरी आणि जिरे. त्यामध्ये मी कांदा चॉप करून घेतला आहे, त्यातले 3-4 कांदे मी घेतले होते इथे आणि चॉपरमध्ये बारीक चॉप करून असे घेतले होते. तर आता इथे कांदा पण छान टाकून घेतला आहे. त्यानंतर मिरची टाकली आहे. तर इथे आता मिरची आणि कांदा चांगला आपला परतला आहे, त्यामध्ये टाकले आहे हळद, तिखट आणि मीठ चवीनुसार आणि आपला घरगुती मसाला मी टाकला आहे. तर हा जो घरगुती मसाला टाकल्यानंतरचा जो टेस्ट येतो ना अंडा भुर्जीला, तो खूप छान येतो. माझी ही फेवरेट अंडा भुर्जी आहे. तर याच्यामध्ये आता मी टमाटर टाकून घेतला आणि छान असं याला मसाल्याला छान शिजू द्यायचं. तर याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं, म्हणजे टमाटर पण आपले सॉफ्ट होतात. तर साईडला मी इथे चपात्या पण शेकून घेत आहे. तर वीर आणि निमेश स्कूलमधून येणार होते, तर तुम्ही बघू शकता इकडे आपलं तेल पण छान सुटत होतं. तर मी इथे 4 अंडे घेतली होती, ते यामध्ये टाकून घेतली आणि अंडी टाकल्यानंतर कंटिन्यू याला स्टर करत राहायचं, म्हणजे फिरवत राहायचं. आणि मी ही जी बनवली ती थोडी स्ट्रेट स्टाईल बनवली होती. तर इथे मी पूर्ण अंडी अशी कंटिन्यू फिरवून त्याला छान अशी शिजवून घेतली होती. त्यानंतर याला छान तेल सुटेपर्यंत अजून छान शिजू द्यायचं. तर इथे मी पराठे पण करत आहे निम्मी आणि वीरसाठी. तर आता तुम्ही बघू शकता इथे छान असं भुर्जी झालेली आहे आणि तेल पण सुटलं आहे. तर मी इथे टाकलं आहे फ्रेश कोरिअँडर बारीक चॉप केलेला. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? माझी तर खूप फेवरेट आहे आणि वीरला पण खूप आवडली होती ही रेसिपी, म्हणजे ही भुर्जी खूप आवडते. आणि याचा सुगंध इतका छान येत होता, तो जो मसाला घरगुती यूज केला आहे मी. तर या भुर्जीचा जो टेस्ट आहे तो त्या मसाल्यामुळेच वाढतो, म्हणजे यामध्ये सगळेच खडे मसाले प्लस लाल मिरची आणि असा घरगुती मसाला आहे हा. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. आणि ही जी अंडा भुर्जी आहे ना, ती पाव किंवा ब्रेडसोबत खूप छान वाटते. तर तुम्ही एकदा नक्की त्या पाव किंवा ब्रेडसोबत ट्राय करा. मी चपात्या केल्या होत्या. तर भेटूया अशा सिंपल इझी रेसिपीसोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.